चांगल्या पद्धतीने काम करतात, तरीसुद्धा माविमसारख्या संघटनांना बरोबर त्यांना चांगल्या पद्धतीची मदत आपण देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय। मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत एकूण 356 प्रकरणं आली होती, त्यापैकी 305 प्रकरणं निकालात काढलेली आहे। यामध्ये एकूण 7,31,00,00,000चा निधी यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे। माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं नियोजन जिल्ह्यामध्ये करण्यात आलेले आहे। सखी वन स्टॉप सेंटरला आज सकाळी मी स्वतः भेट दिली। अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या सखी वन स्टॉप सेंटरमधून झाले। पण सखी वन स्टॉप सेंटरच्या काही मर्यादा असतात, ज्या ठिकाणी स्वाधारगृह आणि महिला वसतिगृह हा वेगळा विभाग असतो। ते दोन्हीही प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहे, कारण की जिल्ह्यामध्ये एकही स्वाधारगृह नाही। आपल्याकडे अशा संदर्भात पीडित महिला असतील तर त्यांना आपल्याला अकोला जिल्ह्यामध्ये पाठवावं लागतं। त्याच्यामुळे जिल्हा मोठा असताना आपलं स्वतःचं स्वाधारगृह असणं, स्वतःचं उज्ज्वला गृह असणं आणि यासाठीच्या प्रस्तावासाठी आम्ही मागणी करू। राज्य महिला गृहाची मागणी करण्यात आलेली आहे, ती महिला व बालविकास विभागाकडे आहे, त्याच्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करू। यामध्ये शुभमंगल सामूहिक विवाह सोहळा यामध्ये 10 प्रस्ताव प्रक्रियेत आहेत आणि ते तातडीने निकालात काढले जातील। सहकार कामगाराच्या विभागाच्या वतीनं यामध्ये विश्वकर्मा अटल योजनेच्या माध्यमातून अनेक योजना कामगारांना देण्यासाठीच्या सूचना देत असताना कामगारांची एकूण संख्या आणि त्यांना दिले गेलेले एज्युकेशन क्लेम आणि मेडिकल क्लेमची संख्या मागून घेण्यासाठी काही कालावधी देण्यात आले। त्या कालावधीमध्ये त्यांनी राज्य महिला आयोगाला त्याचं सादरीकरण करावं। त्याचबरोबर जिल्ह्यात महिलांवर अत्याचाराच्या तक्रारी दाखल होतात, त्याच्यामध्ये 76 तक्रारी आहेत, 37 तक्रारी निकालात काढलेल्या आहेत। बेपत्ता झालेल्या महिलांची संख्या ही 524 आहे, त्यापैकी सापडून आलेल्या 377 आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या मिसिंग तक्रारी या खरं तर फार मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये होतात। 15 मे 2023 रोजी राज्य महिला आयोगाची अध्यक्ष या नात्याने मी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत संपूर्ण राज्याचा आढावा सादर केला होता। या आढाव्यामध्ये मी त्यावेळी सांगितलं होतं की महाराष्ट्र हा मिसिंग केसेसमध्ये अग्रेसर आहे। यामध्ये मानवी तस्करीच्या माध्यमातून देखील आपण फार मोठी गुन्हेगारी वाढती आहे। ह्युमन ट्रॅफिकिंगच्या माध्यमातून होत असणारी महिलांची आणि युवतींची तस्करी पाहता यामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं काम युद्धपातळीवर करणं गरजेचं आहे। राज्य महिला आयोगाच्या वतीनं एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असेल, इंडिया एम्बसी असेल यांच्याशी सातत्याने संपर्क साधत आम्ही गेले 15 दिवसापूर्वी ओमान, मस्कत आणि दुबई या आखाती देशांमधून जवळजवळ 24 मुली आणि महिलांना भारतात आणि महाराष्ट्रात पुण्यात परत घेऊन आलो। ही आमच्या आयोगाची जमेची बाजू आहे आणि समाधानकारक, कारण की आजपर्यंत अशी कारवाई झाली नव्हती। यामध्ये साकीनाका पोलीस स्टेशन येथे 5 एजंटवरती गुन्हे दाखल, त्याचे ते अटकेत आहेत। पुण्याच्या खडक पोलीस स्टेशनमध्ये 2 एजंटवरती गुन्हे दाखल आहेत, ते अटकेत आहेत। या एजंटच्या माध्यमातून मोठी कारवाई बाहेर येऊ शकते आणि त्याचा पाठपुरावा राज्य महिला आयोगाच्या वतीने केला जातो। शाळेत असणाऱ्या मुलींचं काउन्सिलिंग करणं, कॉलेजवरील तरुणींचं काउन्सिलिंग करणं, त्यांच्यासाठी असलेले हेल्पलाईन नंबर त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, यासाठीच्या सूचना संबंधित पोलीस विभागाला देण्यात आलेल्या आहेत। 112 आणि 1091 हा एक टोल फ्री क्रमांक मुलींसाठी आहे। आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात। आपल्या माध्यमातून मला विनंती करायची आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेल्या शाळा कॉलेजच्या तरुणी असतील, वर्किंग वुमन असतील, घराबाहेर कामाच्या निमित्त पडणाऱ्या महिला असतील, या सगळ्यांपर्यंत हा नंबर आपण पोहोचवावा। 112 1091 हा टोल फ्री क्रमांक शासनाच्या वतीनं महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं या सगळ्यांच्या सुरक्षितेसाठी देण्यात आलेला आहे आणि त्याचा उपयोग या महिला मुलींना झाला पाहिजे असं मला मनापासून वाटतं। यामध्ये हुंडाबळीच्या एक तक्रार दाखल झालेली आहे, ती निकालात काढण्यात आलेली आहे। आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य विभागाला सूचना देण्यात आली, जिल्हा रुग्णालय असेल किंवा आरोग्य केंद्र असेल, या ठिकाणी असलेली स्वच्छतागृह महत्त्वाची आहे। ती स्वच्छतागृह स्वच्छ करण्याबरोबरच जिल्हाधिकारी स्वतः त्यांनी आढावा घेतलेला आहे, पाहणी केलेला आहे आणि मला खात्री आहे जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी रायगड जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं होतं, तशाच पद्धतीचं काम ते या बुलढाणा जिल्ह्यात येतील। 15 दिवसाच्या कालावधीपूर्वीच ते आलेले असल्यामुळे अनेक ठिकाणची माहिती घेताना त्या सूचना देतील। अनेक सूचना आम्ही देखील आयोगाच्या वतीनं त्यांना केलेल्या आहेत। यामध्ये येत्या 4 ते 5 महिन्यामध्ये आपल्याला बदल दिसेल अशी अपेक्षितता मला वाटते। महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागामध्ये फारसं काही मला तथ्य वाटलं नाही। मी स्वतः आज या ठिकाणी येण्यापूर्वी एस टी स्टँडवरच्या स्वच्छतागृहामध्ये जाऊन आले। अतिशय घाणेरड्या अवस्थेतलं स्वच्छतागृह आणि हिरकणी कक्ष, तर या हिरकणी कक्षामध्ये खरं तर हिरकणी कक्ष हा स्तनदा मातांसाठी असतो, त्या ठिकाणी असलेली व्यवस्था पाहता अशा पद्धतीच्या हिरकणी कक्षांमध्ये दुरुस्ती केली गेली पाहिजे असं सूचना संबंधित परिवहन विभागाला देण्यात आलेल्या आहे। स्वच्छतागृह स्वच्छ करून त्याचा अहवाल सादर करण्याचा एक 15 दिवसाचा कालावधी परिवहन विभागाला दिला आहे। या स्वच्छतागृहांची पाहणी स्वतः जिल्हाधिकारी उद्यापासून सगळ्या एस टी स्टँडवरती करतील
ज्या ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणची माहिती त्यांच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेऊन ही कारवाई लवकरात लवकर करण्याच्या सूचना देखील राज्य महिला आयोगाच्या वतीनं दिलेल्या आहेत। या सगळ्या माहितीमध्ये शिक्षण विभागामध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण 1436 शाळा आहे। या 1436 शाळांमध्ये स्वच्छतागृह आहेत असं संबंधित अधिकाऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। तरीसुद्धा या शाळांमध्ये 240 मुलींच्या शाळा आहेत, त्यामध्ये CCTV कॅमेरे आहेत। 72 जिल्हा परिषदेत शाळा आहेत, त्या ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत। अशा पद्धतीने सांगत असताना दुर्दैवानं या मुलींच्या शाळा असून एकही सॅनिटरी वेंडिंग मशीन नाही, याचं मला आश्चर्य वाटतं की या सगळ्या सुविधा मुलींना देत असताना त्यांच्याबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत। जिल्हाधिकारी यांनी देखील ते मान्य करत लवकरात लवकर मुलींच्या शाळेमध्ये एकतर सॅनिटरी नॅपकिन वाटप किंवा सॅनिटरी वेंडिंग मशीन बसवण्याबरोबरच त्यांना आरोग्याच्या सुविधा देत असताना ज्या ठिकाणी स्वच्छतागृह आहेत त्या ठिकाणी या स्वच्छतागृहामध्ये मुबलक पाणी पुरवठा असणं गरजेचं आहे, याकडे सुद्धा लक्ष दिलं जाईल। आणि अशा पद्धतीने एकंदर संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेत असताना अनेक बाबीत फार मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत, त्या भरून काढाव्या लागणार आहेत। फार अडचणी आहेत, अनेक समस्या आहेत, फारशी स्वच्छतागृहांबाबत कुठेही जागरूकता दिसून आली नाही आणि याच्यामुळे राज्य महिला आयोग याबाबत फारसं समाधानकारक नाही। येणाऱ्या कालावधीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून आम्हाला आणि SP साहेबांकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत। त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम करत असताना राज्य महिला आयोगाची ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या सोबतीला उभा राहू आणि चांगल्या पद्धतीचा बुलढाणा जिल्ह्यामधील या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत असताना खऱ्या अर्थानं महिलांना ज्या ठिकाणी सुरक्षितता नसेल त्या ठिकाणी सबलीकरण, सक्षमीकरण हे शब्द बोथट ठरतात। त्याच्यामुळे या सगळ्या योजना देण्यासाठी एकत्रित काय करता येईल आपल्याला? जागा वगैरे अवेलेबल आहे, निधी पण आहे, परंतु तांत्रिक अडचणी त्यात बऱ्याचशा आहेत। त्या बाबतीत काय करता येईल? बालगृह आहे ना, 18 वर्षापर्यंत बालगृह आपल्याकडे आहे ना। मुलींचा विषय बालिका नसेल तर आपण त्याच्या बाबतीत नक्कीच हे करून घेऊ। बालिका गृह असणं गरजेचं आहे आणि आपण ते नक्कीच त्याच्यावरती हे करू। बहुधा काही वित्त विभागाकडनं BDचा जो विषय असतो तोच त्यात नाही अवेलेबल सर, असा एक विषय आहे। बालिका गृह मंजूर झालेले आपल्या इथे आणि ते 1-2 महिन्यात आपल्याला कार्यान्वित होईल। अगोदर जे बालगृह होतं त्याला बालिका गृह म्हणून कन्वर्ट केलेलं आहे। 50 मुलांचं जे होतं ते 50 मुलींमध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि तिथं 1 ते 1.5 महिन्यात आपण प्रायव्हेट स्तरावरती जागा ॲक्वायर करून ते बालिका गृह सुरू करणार आहे। महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर होते तेव्हा त्यांनी त्याला मंजुरी दिली। मॅडम माझा एक प्रश्न आहे मॅडम, राज्यभरात सखी वन स्टॉप सेंटर कार्यान्वित आहे, तर तिथं काम करण्याचे कर्मचारी आहेत राज्यभरातले, त्यांचा पगार गेल्या 8 महिन्यापासून झालेला नाही अशी मला माहिती आहे। या संदर्भात काय सांगाल? तिथं महिला मुलींसाठी चांगलं कार्य सुरू आहे सखी वन स्टॉप सेंटर मध्ये। कर्मचाऱ्यांच्या पगाराचा विषय यामधल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भातला विषय हा WCD मिनिस्टरांकडे असतो। त्यांनी जे प्रस्ताव पाठवले त्याच्यावरती काम करतात। त्याच्याबद्दल मी कदाचित आता सांगायची राहिली असेल, पण WCD मिनिस्टरांचं मी मनापासून अभिनंदन करेन, ज्यांनी 2 दिवसापूर्वी जागतिक बालिका दिवस झाला आणि त्याच्या पूर्वसंध्येला 1 दिवस आधी लेक लाडकी योजना आणली। यामध्ये हे सगळे विषय ज्या अनुषंगाने झाले त्याच्यामध्ये बालविवाह होणं, अत्याचार होणं, मातामृत्यू, बालमृत्यू या सगळ्या गोष्टींमध्ये मुलीचं लग्न झाल्यानंतर हुंड्यासाठी तिथं छळ होणं, या सगळ्यांचा पाया म्हणजे त्या मुलीचं शिक्षणाचा अभाव असणं आणि म्हणून शैक्षणिक गुणवत्ता नसल्यामुळे आर्थिक सोबतता स्वतःच्या पायावर उभं राहता येत नाही आणि त्याचे असे दूरगामी परिणाम भोगावे लागतात। म्हणून राज्य शासनाने आणलेली ही लेक लाडकी योजना याच्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देते, यासाठी की मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या खात्यामध्ये 5,000 रुपये पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये, 7वीत गेल्यानंतर 9,000 रुपये आणि ती मुलगी 18 वर्षाची पूर्ण जेव्हा होणार आहे तेव्हा तिला रोख रक्कम 75,000 रुपये मिळणार आहेत। त्याच्यामुळे या 75,000 रुपये मिळाल्यानंतर एकतर 18 वर्ष पूर्ण होतात तेच म्हणजे बालविवाह होणार नाही। 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये रोख रक्कम तिला मिळत असल्यामुळे पुढचं शिक्षणसुद्धा तिला घेता येणार आहेत। पर्यायाने खऱ्या अर्थानं सबलीकरण आणि सक्षमीकरण आता करायला सुरुवात होती आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे बाकीचेही प्रलंबित प्रश्न आहे त्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे चांगल्या पद्धतीने हाताळतील, जेणेकरून प्रश्न फार ते सोडवण्यासाठी हा प्रयत्न केला जाईल। मॅडम महिलांसाठी
महिलांसाठी सातत्यानं योजना, शासनाच्या योजना राबवल्या जातात, तरी सुद्धा वारंवार महिलांच्या ज्या समस्या आहेत ह्या वाढताना दिसतात आपल्याला. याचं मूळ आपण शोधलंय का? याच्यामध्ये योजना शासनाने बनवल्या तरी त्याची माहिती आम्हाला घेणं ही आमची जबाबदारी असते. आम्ही ज्या भागामध्ये राहतो तिथल्या पोलीस स्टेशनचा नंबर आम्हाला माहीत नसतो, आमच्यासाठी असलेला प्रोटेक्शन ऑफिसर आम्हाला माहीत नसतो, आमच्यासाठी असलेलं निर्भया पथक बीट मार्शल आम्हाला माहीत नसतं. इतकंच काय, आमची मुलगी आम्ही शाळेत पाठवतो पण तिच्यासाठी टोल फ्री क्रमांक कोणता आहे हे सुद्धा आई जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही करत नाही. दुर्दैवानं आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना दिली, संविधान दिलं, जगण्याचा अधिकार दिला, मालमत्तेमध्ये समान वाटा देत असताना स्वाभिमानी जगण्यासाठीचा खऱ्या अर्थानं आत्मविश्वास दिला. पण अजून आम्हाला बाबासाहेबांचं संविधान वाचायचं सुचलं नाही. आम्ही अजूनही 16 सोमवार, 15 गुरुवार, 14 रविवारच्या पोथ्या वाचत बसलो. दुर्दैवानं यामध्ये दोष आमचा आहे, शासनाचा नाही. शासनाने खूप योजना आणले, पण त्या योजना माझ्यासाठी कोणत्या आहेत ही जाणून घेण्यासाठी 2 पावलं मी घराच्या बाहेर पडलं पाहिजे किंवा ती माहिती करून घेतली पाहिजे. सगळी जबाबदारी शासनाने जर घेतली तर आम्ही करायचं काय हा प्रश्न आहे. शेवटी शिक्षण घेतलंय कशासाठी हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. मला अधिकार मिळाले तर ते अधिकार मी वापरले पाहिजेत. मला प्रश्न पडला पाहिजे. मी जर आता एस टी स्टँडवर गेले तर मी त्या एस टी स्टँडच्या आगारामध्ये अधिकाऱ्याला विचारलं पाहिजे की स्वच्छतागृह माझा अधिकार आहे, तर पाणी का नाही. एकही महिलेने प्रश्न आजपर्यंत विचारला नाही, याची खंत आहे. म्हणून प्रश्न आता आम्ही पण विचारले पाहिजे. त्याच्यात बरोबर आहे, तुम्ही म्हणतो बाहेर आलं पाहिजे. महिला जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी साहेब आहेत, SP साहेब आहेत, अप्पर SP साहेब पण आहेत. 100 महिला यांच्या ऑफिसला जातात दारूबंदीसाठी. त्या गावातली दारू अजूनही बंद होत नाही. मला वाटतं दारू आपण असेल, बदलीचे जे मटके असतात हे भरवस्तीत आहेत. मग याच्यासाठी याकडे आपण काही या ज्या समस्या आहेत या महिलांच्या समस्या याच्यासाठी आपल्याला ग्रामसभा हा अधिकार दिलेला आहे. वर्षभरात 3 ग्रामसभा होतात, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे. या ग्रामसभेमध्ये ठराव करावा लागतो आणि हा ठराव आपण जिल्हाधिकाऱ्याला पाठवून दिला की त्या ठरावानुसार SP-कडून कारवाई केली जाते. ही सगळी कारवाई होत असताना फक्त महिलांनी जाऊन देणं हा नाही, तर ग्रामसभेमध्ये तो जर म्हणणे असेल तर दुसऱ्या क्षणाला कारवाई होते. मी स्वतः अनेक ठिकाणी या ग्रामसभेमध्ये आलेल्या ठरावावरती कारवाई करण्याच्या सूचना देत असताना कारवाईसुद्धा करून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे ग्रामसभेत आम्ही उपस्थित राहतो का, आमच्या ग्रामसभा होतात का, हा सुद्धा प्रश्न आता जाणून घेतला पाहिजे. मेजॉरिटीने आता जर महिला उपस्थित राहिल्या आणि ग्रामसभेमध्ये त्यांनी हा ठराव मान्य करून घेतला तर तातडीने दुसऱ्या सणाला ते कारवाई करते. माझा एक प्रश्न मॅडम की तुम्ही राज्यभर फिरताय आणि राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात तुमच्याकडे शेकडो महिला तक्रारी दाखल करताय. महिला किती सुरक्षित आहे आणि आता तुम्ही महिलांच्या दारी म्हणजे येत आहे. जसं मुख्यमंत्र्यांनी एक खिडकी योजना प्रत्येक जिल्ह्यात काढलेली आहे, तसं महिला आयोग असं काही पाऊल उचलणार आहे? राज्य महिला आयोग खरं तर महिला आयोगाचं काम आहे, त्यांना संविधानाने जो अधिकार दिला त्या संविधानाच्या अधिकारानुसार समाजातल्या महिलांची प्रतिष्ठा उंचावणं, अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढत असताना अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धेच्या विरोधात जाऊन कायदा करणं आणि राज्य शासनाला त्याची शिफारस करणं. पण ज्यावेळेस हा पदभार स्वीकारला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं मुंबईच्या कार्यालयामध्ये बसून महाराष्ट्राच्या महिलांचे प्रश्न समजणार नाही, महाराष्ट्रात फिरलं पाहिजे. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीपासून आम्ही दौरा सुरू केला आहे आणि आज तुमच्या बुलढाण्यामध्ये येत असताना माझा हा 33वा जिल्हा आहे. जितके प्रश्न राज्य महिला आयोगाच्या वतीनं सोडवता येतील तितका सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सगळ्यात पहिली आमची राज्य शासनाला शिफारस होती ती म्हणजे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. निर्भया पुरस्कार म्हणून निर्भय पुरस्कार महिलांसाठी जे व्यक्ती काम करते राज्यभरातून एक पुरस्कार होता तो, पण त्याचं पुरस्काराचं वितरणही झालेलं नाही. त्याचे प्रस्ताव गेले होते शासन स्तरावर. कोणी सुरू केलं होतं? 2016ला पण त्याची अंमलबजावणी झाली नाही काही. 2016ला त्यांनी ते म्हणत आहे की घोषणा झाली होती. आता आत्ताच्या त्या 2016ला आम्ही त्याच्यामध्ये कुठे नव्हतो. नाही, मला काय सांगायचंय, आपण एक घटक असल्यामुळे मी विचारते तुम्हाला. बरोबर आहे, त्याच्यावरती काय म्हणणं आपलं? आत्ताच्या घटकेवरती आपण बोललो तर मला असं सांगता येईल ज्याबद्दल मला माहिती नाही, मी माहिती घेऊन तुम्हाला माहिती देते. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करताना 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मी 2 वेळा सत्तेत आले आणि 1 वेळा विरोधात गेले. पण राज्य महिला आयोगाचं काम मी सातत्याने चालू राहिलो. शेवटी सत्ता नसताना सुद्धा काम करत असताना माझं कामही त्या पद्धतीने आम्ही करत राहिलो. संविधानिक पदावरती काम करत असताना महिलांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतलो. आम्ही विरोधात बसलो म्हणून टीका करायची म्हणून बिलकुल कोणावर टीका केली नाही. मी इतक्या जिल्ह्यामध्ये गेले कोणावरही टीका करत नाही. ती तुम्ही का केलं नाही हे मी कोणाला विचारत नाही, त्यांनी केलं नाही म्हणून आम्ही आलो हाही भाग नाही.
माझी जबाबदारी आहे, त्या कालावधीमध्ये मला माझी जबाबदारी पार पडायची, म्हणून या सगळ्या यंत्रणेंना बरोबर घेऊन आज सकाळपासून हे सगळे माझ्या समवेत बसलेले आहेत. ते देखील त्याच्याबरोबरीने काम करतात. एखादी कोणती पीडित महिला आली तरी हा कागद एखाद्या साध्या महिलेचा आहे, मग कशाला पाहिजे असंही नाही. जिल्हाधिकारी असतील, SP असतील, स्वतः प्रत्येकीशी संवाद साधत त्यांचे प्रश्न सोडवतात आहेत. संबंधित यंत्रणेला फोन करून सूचना देतात आहेत, रेकॉर्डवरती घेतात आहेत. हे माझ्यासाठी आशादायी आहेत. ज्यावेळेस मलाच माहीत नाही कोणती योजना आहे, ती आत्ता त्याच्यामध्ये मी बोलण्यात अर्थ नाही. पण हां, काही घेऊन यायची असेल योजना तर तुमच्यासाठी तुम्ही आम्हाला सांगितलं त्या योजनेचे फायदे, तर तुमच्या वतीनं आमच्याकडे जर प्रस्ताव आला तर आम्ही राज्य शासनाला शिफारस करू. राज्य शासनाला शिफारस करायची जबाबदारी माझी मला नाही. असं सांगायचंय की प्रशासनाकडून आम्हाला माहिती मिळत नाही बऱ्याचदा. महिलांविषयी काही जर माहिती मागितली, जसे वेगवेगळे प्रकरण आहेत, इथून पुढे मी प्रशासनाला विनंती करेन की प्रत्येक विभागामध्ये जर माहिती मिळाली आम्हाला वेळोवेळी, जेव्हा आपली जबाबदारी आपण अशा पद्धतीने करू. दर महिन्याला जिल्हाधिकारी साहेब, माझी तुम्हाला विनंती राहील आणि सूचना की अशा पद्धतीने दर महिन्याला पत्रकारांना आमंत्रित करून ज्या योजना दर महिन्याला आपल्याकडे येतात त्या योजनांची यांच्याशी संपर्क साधावा, यांच्याशी संवाद साधावा, जेणेकरून हे यांच्या प्रसारमाध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीची आपली माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यामुळे महिन्यातून एकदा आपला संवाद या सगळ्यांशी व्हावा, जेणेकरून ही माहिती पोहोचवता येईल. आणि आम्ही ज्या ज्या जिल्ह्यात जातो त्या त्या जिल्ह्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देखील सूचना केलेली आहेत की महिन्यातून एकदा तुम्ही या सगळ्यांशी संवाद साधा, जेणेकरून त्यांच्याकडून सुद्धा सकारात्मक काही गोष्टी आपल्याला घेता येतील आणि त्याच्यामधून एकत्रित चांगलं काम करता येईल. आपण त्यांना महिन्यातून एकदा आमंत्रित करतो. विचारा फक्त माईक चालू करा आपण. हेल्थ कंट्रोल मार्फत लक्ष्यगट हस्तक्षेप प्रकल्प चालवला जातो, ज्यामध्ये असंख्य महिला HRG ग्रुपमध्ये आहेत. त्यामुळे ते सेक्स वर्कर म्हणून त्यांची नोंद असते. असे महिलांना या व्यवसायातून काढण्यासाठी महिला आयोग काय करणार आहे? कारण बुलढाणा जिल्ह्यात 1500 ते 2000 महिला आहे, असे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात 2-2, 3-3 हजाराचा आकडा आहे. त्यांना त्या व्यवसायातून काढण्यासाठी महिला आयोग काय करणार? आकडेवारी आपल्याकडे 1500 ते 2000 महिला असते. आपल्याकडे त्यांची आकडेवारी आहे रेकॉर्डवरची. आपण जी याच्यासाठी राज्य महिला आयोग ही गेले 2 वर्षापासून सगळ्या बाबतीत प्रयत्न करतोय, पण आपण जी आकडेवारी सांगताय ती आकडेवारी आम्हाला जर मिळाली. तुम्ही एड्स कंट्रोलचे जे हेड ऑफ आहे त्यांच्याकडून सगळे कळणं आहे. ते HRG ग्रुपमध्ये त्यांचे समावेश असतो आणि दुसऱ्यांना एड्सची लागण होऊ नये म्हणून ते ग्रुप तयार करण्यात येते. आणि सेंट्रलकडून ती एक योजना असते, लक्ष्यगट हस्तक्षेप प्रकल्प म्हणून. आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्येच कमीत कमी 2000च्या पेक्षा जास्त महिलांची नोंद आहे आणि राज्यात जर बघितलं तुम्ही तर हजारो संख्येने येणार. त्यांना त्या व्यवसायातून काढण्यासाठी महिला आयोग काय करणार? याच्यामध्ये आपण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करत असतो, पण खऱ्या अर्थानं त्यांनी त्या व्यवसायात जाऊच नाही. तुम्ही पाहिलं तर राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही ह्युमन ट्रॅफिकिंगवरती काम करत असताना या सगळ्याच गोष्टीवरती चांगल्या पद्धतीचं नियोजन हे राज्यात करत असतो. पण मुंबईमध्ये घेतलेला उपक्रम हा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पोहोचवताना अपयश येतं हे आम्ही देखील मान्य करू शकतो. त्याच्यामुळे सगळ्या सामाजिक संस्था असतील आणि जे शासकीय यंत्रणा असतील यांना बरोबर घेऊन त्यांच्या आरोग्याच्या असतील, एज्युकेशनच्या असतील आणि त्यांना बाहेर काढत असताना खऱ्या अर्थानं त्या तिथपर्यंत गेल्या त्या आर्थिक नियोजन किंवा आर्थिक सुबत्ता नसल्यामुळे किंवा आर्थिक विवंचनेमुळे गेलेलं आहे. पण ते सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांना ते आर्थिक नियोजन करणं फार गरजेचं आहे. आणि गेल्या 2 दिवसापूर्वीच्या आढावामध्ये सांगितलं की महिलांच्या सबलीकरणासाठी एक आर्थिक नियोजन चांगल्या पद्धतीने आराखडा तयार केला गेला पाहिजे. असा आराखडा तयार करत आम्हाला त्यांना यामध्ये सहाय्य करू शकतो. या उपक्रमाच्या अंतर्गत आज आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. हा माझा 33वा जिल्हा आहे. यामध्ये राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय मुंबईच्या बांद्रा येथे आहे. या मुख्य कार्यालयापर्यंत महाराष्ट्राच्या शहरी भाग, ग्रामीण भाग, वाड्या वस्त्या, आदिवासी पाळणावरच्या महिला त्यांच्या तक्रारी घेऊन पोहोचू शकणार नाही किंवा अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महिलांना न्याय देण्याची भूमिका ही राज्य महिला आयोगाची आहे. पण यामध्ये माहितीचा अभाव किंवा आर्थिक समस्या यामुळे या महिला मुंबईच्या कार्यालयापर्यंत पोहोचू न शकल्यामुळे पण आयोग म्हणून एक जबाबदारी पेलत असताना आम्ही निश्चितपणाने या महिलांपर्यंत पोहोचू शकतो आणि म्हणून हा संपूर्ण राज्याचा दौरा राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही करत आहोत. यामध्ये तक्रारदार महिला ज्या तक्रार घेऊन येतात त्याचा निवारण आणि त्यांच्या समस्या प्रश्न सोडवत असताना जागोजागी त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं मांडत असतो. यासाठी एकाच व्यासपीठावरती सर्व अधिकारी आणि पॅनलिस्ट उपस्थित असताना या सगळ्या महिलांना न्याय देण्याची भूमिका ही आमच्या आयोगाच्या माध्यमातून घेतली जाते. आज जनसुनावणीच्या निमित्तानं 165 केसेस या जनसुनावणीला दाखल झाल्या. यामध्ये वैवाहिक आणि कौटुंबिक स्वरूपाच्या 113 केसेस होत्या. सामाजिक विभागाच्या 3 होत्या.
मालमत्ता व आर्थिक संदर्भात 17 होत्या. कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ या संदर्भात 3 तक्रारी होत्या व इतर 29 अशा एकूण 165 तक्रारदार आज या ठिकाणी उपस्थित राहिले होते. या तक्रारदारांचं समाधान करत असताना त्यांना न्याय देत असताना आमचे पॅनलिस्ट असतील, विधी सेवा प्राधिकरण असेल, चाइल्डलाईनचे समुपदेशक असतील, सामाजिक संस्था असतील, समुपदेशन केंद्राचे पदाधिकारी असतील, त्याचबरोबर आम्ही सगळ्यांनी निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नामध्ये या केसेस निकालात निघतील याची मला खात्री वाटते. आज प्रयत्न करतोय, पण या बालविवाहाच्या माध्यमातून माता मृत्यू आणि बाल मृत्यू या वाढणाऱ्या घटना देखील मोठ्या प्रमाणातल्या आहेत. यामध्ये ऊसतोड कामगार महिलांची संख्या आपल्या जिल्ह्यामध्ये 49 आहे. त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधून सामाजिक न्याय विभागाला सूचना देण्यात आलेली आहे की त्यांनी देखील त्यांच्या आरोग्याच्या अडचणी आणि इतर अडचणी याच्यासाठी त्यांचं कॅम्प घेऊन त्यांच्याशी संपर्क साधावा. PCPNDT अंतर्गत एक तक्रार संपूर्ण जिल्ह्यामधून या ठिकाणी दाखल झालेली आहे. त्याची कारवाई ही वरिष्ठ विभागाकडे करण्यासाठी दिलेली आहे. दुर्दैवानं जरी कागदावरची संख्या 1 असली तरी प्रत्यक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीच्या घटना घडतात. महाराष्ट्रामध्ये मुलींचा जन्मदर आजही कमी होतोय. आमचं चांद्रयान चंद्रावर पोहोचलं, पण आमचे प्रश्न मात्र आहे तिथेच राहिलेत की काय, असा प्रश्न पडतो. कारण मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना त्याच्यासाठी गर्भनिधन चाचणी केली जाते, जी कायद्याने गुन्हा आहे. अशा गर्भनिधन चाचणीमध्ये मुलीचा गर्भ आहे याची जाणीव झाल्यास त्यामध्ये ॲबॉर्शन केले जातात आणि दुर्दैवानं आजही वंशाला वारसदार पाहिजे म्हणून समाजाची मानसिकता ही विकृत पद्धतीची आहे, ती कुठेही बदलताना दिसत नाही आणि म्हणून आजही मुलींची संख्या ही कमी होताना दिसते. याच्यासाठी सोनोग्राफी सेंटर यामध्ये अधिकृत अनधिकृत या सगळ्यांसाठी उद्यापासून धाडी सत्र सुरू केलं जाईल, जेणेकरून अशा पद्धतीच्या तक्रारी कोणत्या असतील, ॲबॉर्शन कोणत्या सोनोग्राफी सेंटरमध्ये होत असतील तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. योजना जी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राबवली गेली, विशेष म्हणजे आमच्या आज जनसुनावणी सुरू असतानाच त्यांनी इथे त्यांचं वाटप किंवा जन आरोग्य योजना ही प्रत्येक बसलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली. येणाऱ्या कालावधीमध्ये 8 दिवसामध्ये दर मंगळवार बुधवार असे वेगवेगळे कॅम्प राबवत, मग त्यामध्ये या कॅम्पच्या माध्यमातून घरकुल योजना असेल, इतर योजना असतील, त्यांची काही कागदपत्र असतील ती जागच्या जागी जाऊन त्या कॅम्पच्या ठिकाणी या सगळ्या नागरिकांना मिळणार आहे. म्हणूनच मी जिल्हाधिकाऱ्यांचा यापूर्वीचा कारभार पाहिलेला आहे, चांगल्या पद्धतीचा केला आहे आणि इथून पुढे ते चांगले करतील ही अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करते आणि आपण सगळ्यांनी यासाठी त्यांना शुभेच्छा देऊ. धन्यवाद.